लग्नाच्या नावाखाली किंवा फसवणुकीद्वारे जर कोणी तुमचं धर्मांतर करत असेल, कन्व्हर्जन करत असेल, तर त्याला 7 वर्षाची जेल आणि 1 लाख रुपये फाईन होऊ शकतं बरं का. महाराष्ट्र विधानसभेने महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन बिल 2026 पास केले आहे. या विधेयकामध्ये जे धर्मांतर केलं जातं फसवणूक करून त्याला आळा घालण्यासाठी हे विधेयक तयार केलं. त्याचं स्वरूप कसं असेल तर एक सर्वसाधारण गुन्हा म्हणजे ज्यामध्ये कन्व्हर्जन केलं असेल फसवणुकीद्वारे किंवा लग्नाच्या आमिषाने तर 7 वर्षाची जेल आणि 1 लाख रुपये फाईन आहे. सेकंड आहे ST महिला, अल्पवयीन SC/STच्या ज्या महिला असतील त्यांच्यासाठी त्या जर असतील तर शिक्षा अजून कडक होते, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला 7 वर्षाची जेल आणि 5 लाख रुपये फाईन भरावं लागू शकते. रिपीटेड ऑफेंडर यामध्ये जर एखादा व्यक्ती पुन्हा पुन्हा तोच क्राईम करत असेल तर त्याला 10 वर्षाची जेल आणि 5 लाख रुपये फाईन भरावी लागू शकते. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.